मित्रांनो, आपण बघतो आहोत हिंगोली शहरात पुन्हा एकदा मनोज दादांची तोफ धडाडणार आहे। मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा या मागणीसाठी ही एकमेव मागणी घेऊन दादा पूर्ण मराठवाड्याचा दौरा करतायत। आपण बघतो आहोत ज्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक जाती धर्मांमध्ये भांडण लावण्याचं काम हाकेच्या माध्यमातून झालेलं आहे आणि दोन समाज एकच आहेत हे ग्रामीण भागातून सिद्ध करावं। मनोज दादा आज संपूर्ण मराठा समाजासहित ओबीसी समाजाचं प्रबोधन या शांतता रॅलीच्या माध्यमातून करतायत। आपण बघतो की जिथून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे या पुतळा परिसरामध्ये आपण आलेलो आहोत। संपूर्ण वातावरण अत्यंत भगवमय आणि मराठामय झालेलं आपल्याला पाहतोय। महाराष्ट्रामध्ये दोन जातींमध्ये दोन धर्मांमध्ये तेढ लावून अनेक राजकीय मंडळी पोळी भाजण्याचा जी प्रयत्न करत होती त्याला हाणून पाडण्यासाठी एक 5वा टप्पा मराठा आरक्षणाचा आणि देशाला आदर्श आणि हेवा वाटावा असा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन मनोज दादा उद्या हिंगोलीमध्ये त्यांची तोफ धडाडणार आहे आणि ही शांतता रॅली या महाराष्ट्राला दाखवून देईल की महाराष्ट्रात सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र आहेत आणि मराठा समाज जेव्हा रस्त्यावरती उतरतो तेव्हा क्रांतीच होत असते। हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून या महाराष्ट्राला जगाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेलं आहे। त्या पुतळ्यापासून उद्याच्याला ही रॅली निघणार आहे आणि हिंगोलीची रॅली या राज्यामध्ये आदर्श रॅली नावारूपाला आल्याशिवाय अशा स्वरूपाचं वातावरण या ठिकाणी हिंगोली शहरात झालेलं आहे।